श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. यंदा 27 मे 2026 रोजी आली आहे कमला एकादशी. अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी सामान्य एकादशीपेक्षा अनंत पटीने अधिक फलदायी मानल्या जातात. हा योग फक्त 3 वर्षातून एकदाच येत असल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने कीर्ती, वैभव आणि संतती सुख प्राप्त होतं. हे व्रत भक्ताला वैकुंठ प्राप्तीचे अधिकारी बनवतं आणि जीवनातील भौतिक दुःखे दूर करते. शास्त्रामध्ये वर्णन आहे की पुरुषोत्तम मासातील या एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम स्वरूपाची पूजा केल्याने शेकडो अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ इतके पुण्य लाभते. या तिथीला व्रतासोबत दीपदान, अन्नदान आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं आणि साधकाच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्त ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं, इडापिडा, पितृदोष, नजरबाधा, करणीबाधा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणत्या वस्तू फेकायच्यात, कोणत्या वेळेत फेकायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बराचसा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशही मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात. समस्या म्हणजे काय? जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, मुलं खूप आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख शांती नांदत नसेल, घरामध्ये वारंवार क्लेश होत असतील, तर आवर्जून प्रत्येकाने या शुभ दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचं, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तुम्ही करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून द्यायच्या आहेत. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे.
या उपायाकरता जी सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला लागणार ते म्हणजे काळे तिळ. तिळांची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही सेवा किंवा उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार ते म्हणजे खडेमीठ. अगदी चिमूटभर तुम्हाला खडेमीठ जे आहे ते घ्यायचं आहे. खडेमीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानले जाते. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे. पिवळी मोहरीसुद्धा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य, करणी बाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा आणि 2 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या आहेत. या उपायामध्ये ज्या आपण लवंगा आणि हिरव्या वेलची घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतं. तसेच आपल्याला लागलेली वाईटात वाईट दृष्ट काढण्याकरता सुद्धा या दोन्हीही वस्तू अतिशय प्रिय आहेत. तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर आपल्याला 7 मिरच्यासुद्धा घ्यायच्या. ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट असाव्या. तर या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फिरवून घ्यायच्यात. फिरवताना मनामध्ये सकारात्मकता असावी, मनामध्ये असा विचार असावा की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे. संपूर्ण घरामधनं या वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा या ज्या वस्तू आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत. असं बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक, इडापिडा, अलक्ष्मी आहे तिला मी या घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरनं या वस्तू उतरवून झाल्यानंतर या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जाळून टाकायच्या आहेत. आता तुम्ही गावा साईडला राहत असेल, तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये पेटवून टाकायचे आहेत. आता तुम्ही काही कारणास्तव तुमच्याकडे चूल नाही आहे, मग काय करायचं? मग एक भांडं घ्या, त्यामध्ये आपल्याला 5 ते 7 भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्या. त्यामध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्या आहेत. या वस्तू आपल्याला इकडे तिकडे अजिबात फेकायच्या नाही आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला की आपल्याला लागलेली जेवढी पण वाईट नजर असेल, नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, करणी बाधा असेल ते निघून जाते आणि आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीची आगमन हे होत असतं. आता जेव्हा हा कापूर शांत झाला, आता तुम्ही भांड्यामध्ये पेटवत असतील, कापूर शांत झाला तर की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल, तर त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्या. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्यावर टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज कमला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.